विधिमंडळ सभागृहाच्या पायऱ्यांवर राडा झालाय। पडळकर आव्हाडांचे कार्यकर्ते भिडलेले आहेत। ही मोठी बातमी। पडळकर आव्हाडांमधील वादाचे पडसाद आज आपल्याला पाहायला मिळतात। एकमेकांवरील टीकेनंतर कार्यकर्ते भिडलेले आहेत। काल गाडीचा दरवाजा आपटला म्हणून पडळकर आणि आव्हाडांच्या मध्ये शिवीगाळ देखील झालेली होती। मात्र आता पडळकर आव्हाडांचे कार्यकर्ते भिडल्याचं पाहायला मिळत आहे। एकमेकांवरील टीकेनंतर कार्यकर्ते भिडल्याचं आपल्याला या पायऱ्यांवर पाहायला मिळत आहे। विधिमंडळाच्या पायऱ्यांवरच हा राडा झालेला आहे। ही दृश्य आपण पाहतोय। पडळकर आणि जितेंद्र आव्हाडांचे कार्यकर्ते भिडलेले आहेत। मोठ्या प्रमाणात हा राडा झाल्याचं पाहायला मिळत आहे। पडळकर आणि जितेंद्र आव्हाडांचे कार्यकर्ते भिडलेले आहेत। विधिमंडळाच्या पायऱ्यांवर हा राडा झालेला आहे। विधान भवनाच्या लॉबी मध्येच हा राडा झाल्याचं पाहायला मिळत आहे। आणि मग या संदर्भात ताजा अपडेट देत आहेत आपल्या प्रतिनिधी मनश्री पाठक। मनश्री, पडळकर आणि आव्हाडांच्या कार्यकर्त्यांमध्ये हा राडा झालाय। विधानभवनामध्ये आपण बघतो आहोत की ही भयंकर हाणामारी झालेली आहे। विधानभवनाच्या पायऱ्यांच्या जवळ ही हाणामारी झाली। जितेंद्र आव्हाडचे कार्यकर्ते आणि गोपीचंद पडळकर यांच्या कार्यकर्त्यांमध्ये ही हाणामारी झाली। जेव्हा गोपीचंद पडळकर हे विधानभवनातून बाहेर निघत होते तेव्हा हे चित्र आपल्याला बघायला मिळालं। तातडीने सुरक्षा कर्मचाऱ्यांनी हस्तक्षेप केलेला आहे आणि या दोन्ही हाणामारी करणाऱ्या कार्यकर्त्यांना वेगळं केलं आणि त्याच्यानंतर उपाध्यक्षांच्या दालनात आता ते घेऊन गेलेले आहेत। इतकंच नाही तर जे कालपासून आपण बघतो आहोत की गोपीचंद पडळकर आणि जितेंद्र आव्हाड यांच्यातला वाद हा थांबण्याचं नाव घेत नाहीये। अक्षरशः अश्लील शब्दांमध्ये एकमेकांना शिवीगाळ सुद्धा झालेली आहे। इतकंच नाही तर आज ट्विटरच्या माध्यमातून एक्स वरती पोस्ट करत जितेंद्र आव्हाडांनी आपल्याला धमकीचे फोन आणि धमकीचे मेसेजेस कसे घेत आहेत याचा सुद्धा पुरावा समोर आणलेला आहे। त्यात सुद्धा एकमेकांना शिवीगाळ करण्यात आलेली आहे। आणि त्यानंतर गोपीचंद पडळकर आणि जितेंद्र आव्हाड यांच्या वादाचा हा तिसरा अंक थेट मारहाणीचा अंक आणि ते देखील विधान भवनातल्या मारहाणीचा अंक आज आपल्याला बघायला मिळाला। खरं तर विधान भवनाच्या एकंदरीत प्रतिष्ठेला न शोभणारी ही गोष्ट आहे। कारण विधान भवनामध्ये जनतेचे प्रश्न मांडले जावेत, जनतेच्या प्रश्नांना वाचा मिळावी। इतकंच नाही तर ते प्रश्न सोडवले जावेत, महाराष्ट्राच्या हिताचे, राज्याच्या हिताचे निर्णय घेतले जावेत, राज्याच्या हिताचे कायदे केले जावेत, यासाठी हे सभागृह असतं, यासाठी हे विधान भवन असतं। मात्र एकमेकांच्या नेत्यांच्या विरोधात असणारी जी भावना आहे ती अशा पद्धतीने या ठिकाणी दाखवली जाणं, हाणामारी पर्यंत ती भावना दाखवली जाणं हे निश्चितपणे या संपूर्ण संस्कृतीत आणि परंपरेत बसणार नाहीये। त्याच्यामुळे विधान भवनाच्या आवारातच जर अशा पद्धतीने नेत्यांचे कार्यकर्ते आणि स्वतः नेते एकमेकांना जर भिडत असतील आणि ते अशा प्रकारची हाणामारी करत असतील तर निश्चितपणे ही शर्मेची बाब म्हणावी लागेल। कारण महाराष्ट्राच्या विधिमंडळाच्या आवारात अशा पद्धतीची मारहाण ही कदाचित इतिहासात झालेली असेल। या प्रकरणावरती आता काय कारवाई केली जाते त्या संदर्भात अध्यक्ष काही आदेश देत आहेत का हे बघणं आता अतिशय महत्त्वाचं आहे। निश्चितच मनश्री, धन्यवाद। गोविंद तुपे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। गोविंद, विधिमंडळाच्या पायऱ्यांवर हा राडा झालेला आहे। खरं तर पडळकर आव्हाडांमधील वाद विकोपाला गेल्याचं पाहायला मिळतंय। काय नेमकी परिस्थिती आहे सध्या तिथं? नक्कीच एकूणच हा सगळा जो वाद आहे तो विकोपाला गेल्याचं पाहायला मिळत आहे आणि त्यामुळे एकमेकाला या ठिकाणी वाईट पद्धतीने शिवीगाळ करणं असेल तिथपासून ते आता मारहाणीपर्यंत प्रकरण पोहोचलेलं आहे। एकूणच सगळ्या या ठिकाणी जो विधान भवन परिसरामध्ये जो आहे तो एक गोंगाटाचं वातावरण आहे। जोरात या ठिकाणी कार्यकर्ते एकमेकांच्या अंगावर जाण्याचा प्रयत्न करताना पाहायला मिळत आहेत आणि आत्ताचा जो राडा झाला त्यावेळेला गोपीचंद पडळकर जे आहेत ते या ठिकाणी या ठिकाणी पायऱ्यावर उभे होते आणि त्यावेळेला त्यांच्या बाजूला त्यांचे कार्यकर्ते होते आणि त्याच दरम्यानच्या काळामध्ये जितेंद्र आव्हाड यांचे कार्यकर्तेही पोहोचले आणि त्यावेळेला बाचाबाची झाली, एकमेकांकडे बघून खुन्नस देण्यात आले। त्यावेळेला हाणामारी सुरू झाली आणि तात्काळ हाणामारी जे आहे ते सिक्युरिटी गार्ड जे आहेत विधान भवनाच्या त्यांनी मध्यस्थी केली, परंतु त्यानंतर गोपीचंद पडळकर आणि त्यांचे कार्यकर्ते विधान भवनातून निघून गेले। परंतु त्याच वेळेला जितेंद्र आव्हाडचे जे कार्यकर्ते आहेत, खास करून देशमुख म्हणून जे कार्यकर्ते आहेत आणि त्याच वेळेला जयंत पाटील या ठिकाणी पोहोचले आणि जयंत पाटलांकडे त्यांनी ह्या सगळ्या गोष्टींची तक्रार केली की गोपीचंद पडळकरांचे जे कार्यकर्ते
कार्यकर्ते आहेत, मारण्याची भाषा करतायत, गुंडे घेऊन आले आहेत, अशा पद्धतीची जी तक्रार आहे जितेंद्र आव्हाडांच्या कार्यकर्त्यांनी जयंत पाटील यांच्याकडे केलेली आहे। आणि त्यामुळे आता या सगळ्या प्रकारानंतर कशा पद्धतीचे विधानसभा अध्यक्ष असतील किंवा बाकीचे नेते असतील यावर भूमिका घेते ते पाहावं लागेल। परंतु विधान भवनात अशा पद्धतीनं कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी होणं आणि या हाणामारीला नेत्यांनी या ठिकाणी कुठंतरी मागून सपोर्ट देणं हे सगळंच या ठिकाणी कुठंतरी क्लेशदायक असल्याची ही भावना जी आहे ती काही आमदार व्यक्त करताना दिसत आहेत। आणि एकूणच सगळं जे आहे विधान भवनाच्या पायऱ्याच्या परिसरातलं वातावरण जे आहे ते गोंगाटाचं झाल्याचं पाहायला मिळतं आहे। आणि प्रत्येकजण एकमेकाकडे आत्ता तरी हा कोणाचा कार्यकर्ता आहे हा कोणाचा कार्यकर्ता एकमेकाकडे संशयानं पाहता आहेत। एकूणच काय तर विधान भवनातलं या मारामारीमुळे वातावरण जे आहे ते तुर्तास तरी गडूळ झाल्याचं चित्र आहे। आणि त्यामुळं आत्ता या सगळ्या प्रकरणानंतर विधानसभेच्या कोणी केला बोला ना बोला पडळकरांच्या समर्थकांनी केलाय। कशाला प्रश्न विचारता आम्हाला? तुमच्यात बोलण्याची हिंमत नाही तर प्रश्न कशाला विचारता आम्हाला? सांगा कोणी केला, जोरात बोला। बस झालं, अख्ख्या महाराष्ट्राला समजलं कोणी हल्ला केला। आम्हाला याच्यापेक्षा जास्त काय पुरावा द्यायचे नाहीत। जर तुम्ही विधानसभेमध्ये गुंडांना प्रवेश देणार असाल आणि ते हल्ले करणार असतील तर आमचेच जीव सुरक्षित नाही आहेत। मी स्वतः ट्विट टाकलंय, मला आई बहिणीवरनं शिव्या दिल्या आहेत, तुला मारून टाकू, कुत्रा डुक्कर, अजून काय काय लिहिलंय, काय चालू आहे काय विधानसभेत? मी भाषण करून बाहेर आलो आणि थोडासा मोकळी हवा खेळायला बाहेर गेलो होतो, हा मालाच मारण्यासाठी आले होते हे सगळे। म्हणजे विधानसभेमध्ये विधिमंडळाच्या पायऱ्यांवर भवनामध्ये आमदार सुरक्षित नसतील तर कशाला राहायचं आमदार? काय गुन्हा आमचा? कोणीतरी मवाल्यासारखा येतो आमच्या आई बहिणीवर शिव्या देतो, त्याला ऑफिशियल लँग्वेज म्हणून डिक्लेअर करा ना। अनपार्लमेंटरी वर्ड्स वापरले जातात, करून टाका पार्लमेंटरी वर्ड्स आहेत म्हणून। सत्तेचा एवढा मुजोरपणा, सत्तेचा एवढा माज। तर या राड्यावर जितेंद्र आव्हाडांनी आपली प्रतिक्रिया दिली। विधान भवनातही आमदार सुरक्षित नाही असं आव्हाडांनी म्हटलंय। गोविंद आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। गोविंद, आताच आव्हाड माध्यमांशी बोललेले आहेत, यावेळी विधान भवनात आमदारही सुरक्षित नाहीयेत असं त्यांनी म्हटलेलं आहे। काल या ठिकाणी गोपीचंद पडळकर आणि जितेंद्र आव्हाड यांच्यामध्ये जी वाचाबाची झाली जी विधान भवनाच्या गेटच्या बाहेरच्या परिसरात, आणि त्याचा जो सोशल मीडियावर जो व्हिडिओ व्हायरल झाला होता त्यानंतर आज सकाळी माध्यमावर प्रतिक्रिया देताना जितेंद्र आव्हाडांनी सांगितलं होतं की आणि त्यांनी या ठिकाणी फोन नंबर सहित त्यांना जे या ठिकाणी पडळकरांच्या कार्यकर्त्यांकडून आलेल्या धमक्या शिव्या याचं जे त्यांनी चित्रीकरण आहे ते माध्यमांच्या समोर दाखवलं होतं। त्याचबरोबर त्यांनी या ठिकाणी संबंधित व्यवस्था मंत्री आणि विधानसभा अध्यक्षांकडे तक्रार केलं असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं होतं। आणि त्यांनी आता याच्यावर ह्या गुंडांवर कारवाई करावी अशीही मागणी आव्हाडांनी केली होती। आणि त्यानंतर आज एकूणच सगळं जर विधान भवनातलं जर वातावरण बघितलं तर जितेंद्र आव्हाड असतील किंवा गोपीचंद पडळकर असतील तर त्यांचा जो या ठिकाणी पायऱ्या आणि विधान भवन परिसरातला जो वावर आहे तो आज जास्त प्रमाणात दिसत होता। आणि याचं कुठेतरी कुणक लागलेली होती की जितेंद्र आव्हाड आणि गोपीचंद पडळकर यांच्यामध्ये आज क्लॅशेस उडू शकतात। आणि त्याचाच अंक जो आहे तो या ठिकाणी विधान भवनाच्या पायऱ्यावर पाहायला मिळाला। गोपीचंद पडळकर पायऱ्यावर उभे होते आणि त्या दरम्यानच्या काळात जितेंद्र आव्हाड यांचे कार्यकर्ते आल्यानंतर त्यांच्यामध्ये जी हाणामारी झाली, फ्री स्टाईलनं हाणामारी झाली आणि विधान भवनामध्ये हा प्रकार पहिल्यांदाच घडला असावा कदाचित। आणि अशा पद्धतीनं कार्यकर्त्यांनी एकमेकाला हाणामारी करणं, वाईट पद्धतीनं शिव्या देणं, ज्या असंसदीय पद्धतीच्या आपण म्हणतो त्या अशा पद्धतीच्या शिव्या देऊन एकमेकाला कार्यकर्ते हाणत होते। आणि त्याच वेळेला विधान भवनाचे सिक्युरिटी गार्ड जे आहेत त्यांनी मध्यस्थी केल्यानंतर काही क्षणात जे मारामारी करणारे जे लोक होते काही लोक पसार झाले, परंतु जितेंद्र आव्हाडांचे जे कार्यकर्ते होते ते मात्र त्या ठिकाणी थांबलेले होते, कारण का त्यांचा असा दावा होता की आमच्यावर हल्ला करण्यात आलेला आहे। आणि त्याच वेळेला जयंत पाटील तिथं पोहोचले आणि जयंत पाटलांना त्यांनी हा सगळा प्रकार जो घडलेला प्रकार आहे तो सांगण्याचा प्रयत्न केला। आणि त्यावेळेला लोकांच्या कॅमेऱ्यातून हा काही प्रकार जो आहे तो काही अंशी मोबाईलच्या कॅमेऱ्यातून चित्रित झालेला आहे, परंतु विधान भवनाच्या पायऱ्यावर कार्यकर्त्यांमध्ये तुंबळ हाणामारी झाली ही गोष्ट मात्र तितकीच सत्य आहे। निश्चितच सध्या तिथे काय सुरू आहे?
कपिल, एकूणच जर आपण पाहिलं गोविंद, तर पडळकर आणि जितेंद्र आव्हाडांच्या कार्यकर्त्यांमध्ये ही हाणामारी, फ्रीस्टाईल हाणामारी झालेली आहे. त्यानंतर आव्हाडांनी माध्यमांशी संवाद साधलेला आहे, कारवाईची मागणी त्यांनी यावेळी केलेली आहे. नक्कीच एकूण या ठिकाणी विधान भवन परिसरामध्ये थोडंसं आता पायऱ्यांवर जे आहे ते गोंधळाचं वातावरण आहे. नक्की कोण कुणाचे कार्यकर्ते आहेत आपण जर मी तुला दाखवू शकतो. या ठिकाणी जर बघितलं तर मोठ्या प्रमाणात गोंधळाचं वातावरण पाहायला मिळतं आहे. कार्यकर्ते येत आहेत, सगळे जे लोक जे आहेत ते बाहेर देण्यासाठी येत आहेत आणि एकूणच सगळं जे आहे आता उद्धव ठाकरे या ठिकाणी बाहेर पडत आहेत आणि पायऱ्यावर जे आहेत ते सुरक्षा रक्षकांचं जे कडा आहे ते वाढवल्याचं पाहायला मिळतं आहे. जे कार्यकर्ते त्यामध्ये फ्रीस्टाईल हाणामारी झाले ते कार्यकर्ते जरी आता या ठिकाणी इथून बाहेर गेलेले असतील तरी त्यांचं आता CCTV फुटेज काढून चौकशी केली जाणार का, अशा पद्धतीने विधान भवनाच्या परिसरामध्ये मारामारी करणाऱ्यावर कशा पद्धतीची कारवाई केली जाणार, त्यांच्यावर गुन्हे दाखल होणार का, या सगळ्या गोष्टींची आता चर्चा होईल. परंतु आता जे विधान भवनातलं जे वातावरण आहे ते काही अंशी नॉर्मल झालेलं आहे. उद्धव ठाकरे या ठिकाणी मीडियाशी माध्यमांशी बोलण्याची शक्यता आहे, ते आता या ठिकाणावरून निघाले आहे. परंतु एकूणच काय तर या ठिकाणी गोपीचंद पडळकर आणि त्याचबरोबर जितेंद्र आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झालेली आहे आणि त्यामुळं काही अंशी विधान भवनातलं जे पायऱ्यावरचं खास करून वातावरण जे आहे ते गडूळ झाल्याचं चित्र पाहायला मिळतंय. निश्चितच या हाणामारीनंतर कार्यकर्ते नेमके तिथे थांबलेत की तिथून त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय, नेमकं काय सुरू आहे तिथं सध्या? नाही, याच्यानंतर जे कार्यकर्ते जे आहेत पडळकर आणि पडळकरांचे कार्यकर्ते इथून बाहेर गेल्याचं पाहायला मिळतं आहे. परंतु आव्हाडांचे जे कार्यकर्ते आहेत ते या ठिकाणी थांबलेले होते आणि त्या दरम्यानच्या काळात विदिन सेकंदांमध्ये जयंत पाटील जे आहेत राष्ट्रवादीचेच नेते ते या ठिकाणी पोहोचले आणि त्यांच्या जयंत पाटलांच्या बुक्की ही गुंडागर्दी आता विधान भवनापर्यंत पोहोचली असेल तर मग हे फार अवघड आहे. ताबडतोबीने गृहमंत्र्यांनी आणि मुख्यमंत्र्यांनी सगळे विषय सोडून या गुंडांवरती आणि त्या गुंडांच्या पोशिंद्यांवरती कडक कारवाई केलीच पाहिजे. तर आणि तरच तुम्ही या राज्याचे पालक मुख्यमंत्री म्हणून जनतेला तोंड दाखवायच्या पात्रतेच्या आहात असंच मी म्हणेन. हे अयोग्य पण विधान भवनाच्या आवारामध्ये जर का या गोष्टी व्हायला लागल्या आणि असे जर का गुंड आणून मारामाऱ्या व्हायला लागल्या तर मग मैदानामध्ये या हे सगळ्यात पवित्र असं मंदिर आहे आणि त्याच्यामध्ये मग त्यांना पास कोणी दिले इथपासून त्यांची जबाबदारी आणि त्यांच्या पोशिंद्यांवरती कारवाई झाली पाहिजे. बघा, विधान भवनाच्या बाहेर हा एक विषय आणि विधान भवनात या प्रांगणामध्ये जे काय होतं हे अत्यंत गंभीर आहे. जर लोकप्रतिनिधींना अशा पद्धतीने मारहाण होत असेल किंवा धक्काबुक्की होत असेल आणि विशेष म्हणजे गुंड आत आणण्यापर्यंत पाळी जात असेल तर मग शेवटी विधान भवनाचं महत्त्व राहिलं काय? त्यांचं व्यक्तिगत काही असेल तो त्यांचा मुद्दा आहे, पण हे विधान भवन आहे. विधान भवनाच्या प्रांगणामध्ये एवढा कडकोट बंदोबस्त आहे असताना देखील हे पास घेऊन आले होते का आणि पास दिले गेले असतील तर ते कोणाच्या मार्फत पास दिले गेले हे त्याच्यावरती कारवाई झाली पाहिजे. तर यावेळी उद्धव ठाकरेंनी विधानसभा अध्यक्षांकडे मागणी केलेली आहे, या सगळ्यांचा बंदोबस्त झाला पाहिजे. अशा घटना घडतायत विधान भवनात, त्याला अर्थ काय असं देखील यावेळी उद्धव ठाकरेंनी माध्यमांशी बोलताना म्हटलेलं आहे. गुंडांना प्रवेश यावेळी कोणी दिलाय ते समजलं पाहिजे, यांना पास कोणी दिलेत हे कळलं पाहिजे असंही उद्धव ठाकरेंनी यावेळी म्हटलेलं आहे. उद्धव ठाकरेंनी ही विधानसभा अध्यक्षांकडे कारवाईची मागणी केलेली आहे. बाहेरचे जे पासेस दिले जातात त्यामुळे आपण आज गर्दी किती होती आहे आणि हे बाहेरचे लोक येऊन या ठिकाणी जे ज्या पद्धतीने हाणामारी फ्रीस्टाईल होते त्याला कारणीभूत तेच आहे का? मग अहवाल मी मागवलेला आहे. अहवाल प्राप्त झाल्यानंतर मी उचित कारवाई करीन. मला जीवे मारण्याची धमकी आहे. मी तुमच्या नावाने ट्वीट केलंय. संपूर्ण अहवाल मागितलेला आहे. माझ्या जीवे मारण्याच्या धमकीचं काय? या सभागृहातील आणि विधिमंडळातील सदस्यांच्या सुरक्षतेची या परिसरातली जबाबदारी माझी आहे आणि त्या संदर्भात उचित कारवाई मी करेन. करून घेऊ.
मला अरेस्ट करा म्हणून. या संदर्भात उचित कारवाई केली जाईल. अध्यक्ष महोदय गांभीर्याने घ्या, उद्या जीव जायचा. गांभीर्याने तुमच्या काही अध्यक्ष महोदय जीव जायचा आमचा. काही काळजी करू नका. आवाज साहेब या या संदर्भात कोणालाही स्पेअर केलं जाणार नाही. चला पुढे. श्री सुनील प्रभू, श्री विजय वडेट्टीवार, श्री रोहित पवार. अध्यक्ष महोदय, आज शेवटच्या आठवड्याच्या प्रस्तावावर मी बोलण्यासाठी अध्यक्ष महोदय या ठिकाणी उभा आहे.